रत्नाकरा धौतपदां हिमालय किरीटिनीं ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वंदे भारत मातरम। रसिक प्रेक्षक हो, नमस्कार। मी निधी तिळवी। आम्ही लोकमान्य टिळक विद्यालयाचे विद्यार्थी आज आपल्या समोर देशभक्तीपर कार्यक्रम सादर करणार आहोत। आजच्या स्पर्धेच्या आणि धक्काधक्कीच्या युगात विभक्त कुटुंब पद्धतीचा उदय झाला आणि घराघरात संस्कारांचे बीजारोपण करणारे आजी आजोबा फ्लॅट संस्कृतीमुळे आपल्यापासून दुरावले। बालवयात थोर महापुरुषांच्या कथा सांगून त्यांचे विचार आपल्या मनात खोलवर बिंबवून पुढील पिढीची जडणघडण करणारे संस्कारांचे विद्यापीठच आम्ही गमावले। मोबाईलच्या अधीन झालेल्या आजच्या युवा पिढीच्या मनात बालवयापासूनच राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवायची असेल तर त्याची सुरुवातही प्राथमिक स्तरावरच व्हायला हवी। स्वातंत्र्यवीरांच्या कथा, त्यांचे देशप्रेम, देशासाठी त्यांनी दिलेले बलिदान या नैतिक मूल्यांचे धडे बालवयातच द्यायला हवेत। चला तर पाहूया आमच्या राष्ट्रध्वजाविषयी व भारताच्या भविष्याविषयी आमचे गुरुजन आणि बालदेशभक्त आपल्याला काय सांगतात। माझ्या कवितेचं नाव आहे या वीरानो पुनर्जन्म घेऊनी। या वीरानो पुनर्जन्म घेऊनी या भूमीवर लढाया, या वीरानो पुनर्जन्म घेऊनी या भूमीवर लढाया, तळहाती प्राण ठेवूनी शतदा दे अर्पाया। विसरलोय आज आम्ही अपुल्या कारकिर्दीला, विसरलोय आज आम्ही अपुल्या कारकिर्दीला, काय म्हणून गेलात हो तुम्ही सहजते फाशीला। जय इन्कलाब जय हिंदुस्तान जय जय वंदे मातरम, जय इन्कलाब जय हिंदुस्तान जय जय वंदे मातरम असे तुम्ही म्हणालात तर अजाण बालक आम्ही म्हणतो आय लव्ह यू टिंब टिंब टिंब। आम्ही फक्त प्रेमाच्याच भाषा करतो। या भारतभूषी आमचे नाते पक्के ठरवाया, या भारतभूषी आमचे नाते पक्के ठरवाया, या वीरानो पुनर्जन्म घेऊनी या भूमीवर लढाया। नाही संकल्प नाही एकता अशीच आम्ही बालके, नाही संकल्प नाही एकता अशीच आम्ही बालके, अधुरे शिक्षण अधुरे ज्ञान हीच आमची त्रोटके। प्रेमपाश आणि भ्रष्टाचार या सापानी आम्ही गुरफटलोय, प्रेमपाश आणि भ्रष्टाचार या सापानी आम्ही गुरफटलोय। सांगा वीरानो सांगा कुठे आम्ही चुकतोय। या मातीशी एकता शिकवाया पुन्हा एकदा या, या मातीशी एकता शिकवाया पुन्हा एकदा या, या वीरानो पुनर्जन्म घेऊनी या भूमीवर लढाया, या भूमीवर लढाया, या भूमीवर लढाया। नमस्कार, माझ्या कवितेचे नाव आहे भारताचे भविष्य घडवूया। पहाटेच्या त्या सुवर्णकिरणी उगवले भारताचे स्वप्न, पहाटेच्या त्या सुवर्णकिरणी उगवले भारताचे स्वप्न, शूरवीरांच्या त्यागातून फुलले स्वातंत्र्याचे धन। वीरांच्या अमर बलिदानाने स्वातंत्र्याची ज्योत पेटली, वीरांच्या अमर बलिदानाने स्वातंत्र्याची ज्योत पेटली, शौर्य त्याग अन पराक्रमाने भारत माता धन्य झाली। सैनिक उभे सीमेवरती छातीशी धरुनी तिरंगा, सैनिक उभे सीमेवरती छातीशी धरुनी तिरंगा, त्यांच्या त्यागाच्या तेजामुळे उजळला भारत सारा। शेतकऱ्याच्या घामाच्या थेंबात भारत भूप प्रसन्न होते, शेतकऱ्याच्या घामाच्या थेंबात भारत भूप प्रसन्न होते। कष्ट, जिद्द आणि मेहनतीने भारताचे भविष्य फुलते। संतांच्या पवित्र शिकवणीने माणुसकीचा दीप पेटवूया, संतांच्या पवित्र शिकवणीने माणुसकीचा दीप पेटवूया, सत्याच्या तेजस्वी वाटेने भारताचे भविष्य घडवूया, भारताचे भविष्य घडवूया। नमस्कार, आमच्या कवितेचे नाव आहे देशभक्ती। रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा, रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा, उत्साह देश प्रेमाचा अंगी संचारावा। जय घोष भारताचा करूया, जय घोष भारताचा करूया, सण हा स्वातंत्र्याचा उत्साहाने व आनंदाने मनवूया। आपल्या भूमीसाठी ज्यांनी ज्यांनी दिले बलिदान, आपल्या भूमीसाठी ज्यांनी ज्यांनी दिले बलिदान, आपण सगळेजण गाऊ भारताचेच गुणगान। ज्या भूमीवर वाहते गोदावरी कृष्णा यमुना गंगा, ज्या भूमीवर वाहते गोदावरी कृष्णा यमुना गंगा, हिमालयाच्या टोकावर सदैव लहरतो आपला मानाचा तिरंगा। शतशत प्रणाम करूया स्वातंत्र्यवीरांना, शतशत प्रणाम करूया स्वातंत्र्यवीरांना, प्रोत्साहन देऊया आपल्या भारताच्या लेकरांना। देशभक्ती करावी तितकी कमी,
कारण आमचा देश आहे महान, देशभक्ती करावी तितकी कमी. कारण आमचा देश आहे महान, या भूमीने प्रत्येकाची मिटवली भूक आणि तहान. आपल्या भूमीसाठी ज्यांनी ज्यांनी वेचले प्राण, आपल्या भूमीसाठी ज्यांनी ज्यांनी वेचले प्राण, त्या सर्व ज्ञात अज्ञातांचा आम्ही बाळगू सार्थ अभिमान. त्या सर्व ज्ञात अज्ञातांचा आम्ही बाळगू सार्थ अभिमान. आम्ही बाळगू सार्थ अभिमान. सह्याद्रीच्या कड्यावर वारा आजही कुजबुजतो. शौर्याच्या गाथा प्रत्येक दगडातून ऐकू येतात. मातृभूमीच्या प्रेमासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या वीरांच्या तेजाने महाराष्ट्राची भूमी आजही उजळून निघते. आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे, या निर्धाराने इतिहास घडविणाऱ्या सिव्ववीराचे नाव म्हणजे तानाजी मालुसरे. छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी आणि निष्ठावान मावळे तानाजी मालुसरे हे देशप्रेम, स्वामीनिष्ठा आणि शौर्य यांचे जिवंत प्रतीक होते. कोंढाणा किल्ला परकीयांच्या ताब्यात असल्यामुळे महाराजांना तो पुन्हा जिंकायचा होता. त्याचवेळी तानाजी आपला मुलगा रायबाच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त होते. पण स्वराज्याचे काम अधिक महत्त्वाचे आहे हे त्यांनी मनोमन मानले. त्यांनी लग्नाची तयारी बाजूला ठेवून आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे असे ठामपणे सांगितले आणि ते मोहिमेसाठी निघाले. कोंढाण्याच्या कड्यावर रात्रीच्या अंधारात तानाजी आणि त्यांच्या निवडक मावळ्यांनी घोरपडीच्या सहाय्याने चढाई केली. शत्रूला सुगावा लागताच तिथे एकच थरार सुरू झाला. उदयभानच्या अवाढव्य सैन्यासमोर तानाजींचा पराक्रम विजेसारखा चमकत होता. युद्धाच्या धामधुमीत तानाजींची ढाल तुटली, पण ते डगमगले नाही. त्यांनी आपला शेला आपल्या हाताला गुंडाळला आणि शत्रूंचे वार झेलत सपासप तलवारी चालवल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला प्रत्येक मावळा तानाजींच्या हर हर महादेव, हर हर महादेव या गर्जनेने प्रेरित होऊन आपल्या प्राणांची बाजी लावून लढत होता. तानाजींना वीरमरण आलेले पाहून मावळ्यांचा धीर खचू लागला आणि ते मागे फिरू लागले. तेवढ्यातच तानाजींचे बंधू सूर्याजी यांनी कड्याचे दोर कापून काढले आणि कडाडून ओरडले, तुमचा बाप इथे रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलाय आणि तुम्ही पळताय काय? मागे फिरा, नाहीतर कड्यावरून उड्या मारून मरा. हे शब्द ऐकताच मावळ्यांचे रक्त सळसळले. त्यांनी दुप्पट वेगाने शत्रूवर हल्ला चढवला आणि तानाजींच्या बलिदानांचा बदला घेत कोंढाण्यावर भगवा झेंडा फडकवला. तानाजींच्या बलिदानाची बातमी ऐकून छत्रपती शिवाजी महाराज दुःखी झाले आणि त्यांच्या तोंडून अमर शब्द बाहेर पडले. गड आला पण सिव्व गेला. तानाजी मालुसरे यांचे जीवन आपल्याला शिकवते की देश, कर्तव्य आणि स्वाभिमान यांच्यासाठी केलेले बलिदान हेच खरे अमरत्व असते. त्यांचे देशप्रेम, धैर्य आणि त्याग आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देतो. झिजले
अंबिके दे चंडिके दे शारदे वरदान दे, मज अस्त्र दे मज शस्त्र दे, मज प्राण दे मज त्राण दे, उन्मत्त ही सिंहासने चिरफाडण्या सामर्थ्य दे, निर्धारण्या या दैत्य झुंडी भक्ती होनी शक्ती दे, अंबिके वरदान दे, अंबिके वरदान दे. असे म्हणून जिजाऊने आदिशक्ती तुळजा भवानीच्या दरवाजावर माथा टेकून आक्रोश केला. देवीकडे वरदान मागितले. देवीने जिजाऊंचे ऐकले. शिवनेरी वर्ष के 1551 फाल्गुन महिन्यात वद्य तृतीयेला सूर्यास्त झाल्यानंतर बाळाचा जन्म झाला. पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र भारत वंशाला झाला. जिजाबाईच्या पोटी शिवबाचा जन्म झाला. रामायण महाभारताच्या गोष्टी ऐकता ऐकता शिवबा लहानाचा मोठा होऊ लागला. निजामशाही, आदिलशाही, मुघलशाही यांचे लोकांवर अत्याचार वाढत होते. महाराणी जिजाबाई आणि शहाजीराजे आपल्या शिवबाला युद्धकलेचे धडे देत होते. अवघ्या 16व्या वर्षी महाराजांनी काही मावळ्यासह स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि तोरणा किल्ला जिंकला. जसजसे राजे गड जिंकत होते तसतसे महाराजांना पकडण्यासाठी सुलतान स्वराज्यावर आक्रमण करीत होते. एकदा महाराजांना पकडण्यासाठी विजापूरहून अफजल खान निघाला. जेव्हा महाराजांना समजले खान वाटेत मिळणारे प्रत्येक मंदिर उद्ध्वस्त करीत आहे, लोकांचा छळ करीत आहे, तेव्हा महाराजांचे नियोजन सुरू झाले. महाराज राजगडावरून जावळी खोऱ्यात भोरप्या गडावर आले. भोरप्या गड म्हणजे आताचा प्रतापगड. याच काळात महाराजांच्या पत्नी आणि शंभूराजांच्या आईंचे निधन झाले. एक दिवस, फक्त एक दिवसानंतर महाराज परत राजगडावरून भोरप्या गडावर आले. खान 40,000ची फौज घेऊन आला होता आणि मराठे फक्त 10,000. महाराजांनी विचार केला, मराठे कमी आहेत, शत्रूंचे सैन्यही कमी करायला हवे. महाराजांनी युद्धकलेचे असे दर्शन घडविले की 40,000ची फौज येता येता कधी 20,000 झाली ते खानालाच कळले नाही. नंतर महाराजांनी गोपीनाथ पंतांच्या मदतीने वाटाघाटी सुरू केल्या आणि खानास कळविले की महाराज गडाखाली यायला तयार नाही. भेटीची जागा भोरप्या गडाच्या पायथ्याची नेमली, जिथे महाराजांनी आलिशान शामियाना उभारला आणि हिऱ्या मोत्यांनी सजविला. भेटण्याचा दिवस उजळला. खान शामियानात हाजीर. पाहतो तर काय, सगळीकडे हिऱ्या मोत्यांनी भरलेला शामियाना. खान भारावून गेला. भेटीची जागा अशी निवडली की शामियाना आणि परिसर गडावरून स्पष्ट दिसावा आणि जर खानानं राजाकडे पाहावं म्हटलं तर सूर्याची किरणं त्याच्या डोळ्यात शिरावी. वेळ 12-12:30 वाजता. महाराज गडावरून निघाले. वाटेत थांबले. जीवाला म्हणाले, कात्री आहे काय? जीवा हा नावी हो म्हणाला. जरा दाढीला कात्री लाव, जेणेकरून खानानं दाढी धरण्याचा प्रयत्न केला तर ती त्याच्या हाती येता कामा नये. दाढी छोटी केली. महाराज पुढे निघाले. परत थांबले. निरोप पाठविला. भेटण्यासाठी फक्त 4 माणसे, बाकीची शामियानाच्या बाहेर. 40,000ची फौज घेऊन आलेला खान आता फक्त 4 राहिला. महाराज शामियानाकडे पोहोचले. भेटण्याच्या वेळी, मिठी मारण्याच्या वेळी खानाने आपली कट्यार काढून महाराजांच्या पाठीत घुसवण्याचा प्रयत्न केला. महाराजांनी चिलखत घातले होते, ते बचावले. तेवढ्यात महाराजांनी आपली वाघ नखे काढून खानाचे पोट फाडले आणि खानाचा कोतडा बाहेर काढला. खान दगा दगा म्हणून ओरडला. तेवढ्यात खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा महाराजावर हल्ला करणारच तोच जीवा सय्यद बंडाचा हात कापतो आणि तेव्हापासून इतिहास बोलतो, होता जीवा म्हणून वाचला शिवा. त्यानंतर गनिमी कावा वापरून मराठे खानाच्या सैन्याला मारतात आणि हा प्रताप इतिहासाच्या पानावर स्वर्ण अक्षरांनी लिहिला जातो. भोरप्या गडाचा प्रतापगड होतो. 14 ऑगस्टची रात्र होती. दुसऱ्या दिवशी शाळेत स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम होता. 8वीत शिकणारी अन्वी खूप उत्साहात होती. तिचे देशावर खूप प्रेम होते. मोठी झाल्यावर सैनिक होऊन देशाची सेवा करायची हेच तिचे स्वप्न होते. त्या दिवशी ती विचार करू लागली,
खरी देशभक्ती म्हणजे फक्त भारत माता की जय म्हणणे आणि ध्वजाला सलाम करणे का, की त्यापेक्षा काही जास्त आहे? विचार करता करता तिला झोप लागली. तिला एक सुंदर स्वप्न पडले. तिच्या समोर तिरंग्याच्या रंगाने उजळलेले एक पत्र हवेत तरंगत होते. त्या पत्रावर लिहिलेले होते, माझ्या प्रिय लेकीस. तिने थरथरत्या हाताने ती पत्र उघडले. त्या पत्रात लिहिलेले होते, मी तुझी भारत माता बोलत आहे. मला अत्यंत आनंद होतो जेव्हा तुम्ही स्वातंत्र्य दिन साजरा करता, देशभक्तीची गाणी गाता आणि तिरंग्याला सलाम करता. पण दुसऱ्या दिवसापासून अनेक जण रस्त्यावर कचरा टाकतात, झाडी तोडतात, नियम मोडतात आणि एकमेकाशी भांडण करतात. हे पाहून मला अत्यंत दुःख होत आहे. मला मोठ्या भेटवस्तू आणि घोषणा नको. मला अशी मुले हवी जी नेहमी सत्य बोलतील, प्रत्येकाचा आदर करतील, स्वच्छता ठेवतील, पर्यावरणाची काळजी घेतील आणि गरज पडल्यास निस्वार्थपणे देशाच्या रक्षणासाठी उभी राहतील. लक्षात ठेवा, देशभक्ती एका दिवसापुरती नसते, तर ते आपल्या रोजच्या कृतीमधूनही व्यक्त होत असते. पत्र वाचून अन्वीचे डोळे भरून आले. तेवढ्यात तिला अचानक जाग आली. ते फक्त पत्र होते, पण भारत मातेचे ते शब्द तिच्या मनात कायमचे कोरले गेले होते. दुसऱ्या दिवशी शाळेत ध्वजारोहण झाले. कार्यक्रम संपल्यावर अन्वीने आपल्या मित्रांना बोलावले आणि आपल्या मित्राबरोबर मिळून शाळेचा परिसर स्वच्छ केला, झाडांना पाणी घातले आणि सगळ्यांना एक शपथ घ्यायला सांगितली. ती म्हणाली, आजपासून आपण फक्त स्वातंत्र्य दिन साजरा करणार नाही, तर आपल्या देशासाठी काही चांगले काम करू. त्या दिवसापासून अन्वीला समजले की देशभक्ती फक्त बोलण्यातून व्यक्त होत नाही, तर आपल्या चांगल्या कृतीतूनही आपल्या देशाचा सन्मान वाढतो. देश बदलण्याची वाट पाहू नका, स्वतःला बदला आणि देश घडवा. रामनगर नावाच्या एका छोट्या गावात राहुल नावाचा एक अत्यंत गरीब पण प्रामाणिक मुलगा राहत होता. राहुलच्या मनात देशाबद्दल आणि गावकऱ्यांबद्दल खूप प्रेम होते. तो आपल्या मित्रांना सांगायचा की आपण सर्वांनी आपल्या देशावर प्रेम केले पाहिजे आणि नेहमी संकटात असणाऱ्या लोकांना मदत केली पाहिजे. देशाची सेवा म्हणजे फक्त सीमेवर जाणे नाही, तर एकमेकांना सांभाळणे ही सुद्धा देशसेवाच. राहुलचे सर्वात मोठे स्वप्न भारतीय सैन्यात भरती होऊन देशाच्या सीमेवर तिरंगा फडकवण्याचे होते. तो रोज पहाटे उठून मैदानावर धावण्याचा सराव करायचा, जेणेकरून तो भारतीय सैन्यात भरती होऊ शकेल. एक दिवस दुपारी गावातील एका घराला अचानक मोठी आग लागली. वाऱ्यामुळे आगीच्या ज्वाला खूप मोठ्या झाल्या. त्या घराच्या आत एक लहान मूल अडकले होते. आगीचे भीषण रूप पाहून कोणाचीही आत जाण्याची हिंमत होत नव्हती. अशा वेळी राहुलने आपल्या जीवाची अजिबात पर्वा केली नाही. तो भारत माता की जय अशी जोरात घोषणा देऊन थेट आगींच्या ज्वालामध्ये झेपावला आणि त्याने त्या लहान मुलाला शोधून काढून आपल्या छातीशी घट्ट धरले. त्या मुलाला सुरक्षित बाहेर काढताना घराचे एक जळते लाकूड राहुलच्या अंगावर पडले. प्रचंड वेदना होत असतानाही त्याने त्या लहान मुलाला सोडले नाही. त्याने त्या लहान मुलाला घराबाहेर आणून त्याचे प्राण वाचवले. मूल सुखरूप होते, पण राहुल स्वतः खूप जास्त भाजल्यामुळे जमिनीवर कोसळला. रुग्णालयाच्या खाटेवर शेवटचा श्वास घेताना राहुलने आपल्या रडणाऱ्या आईला सांगितले, आई, रडू नकोस. मी सीमेवर जाऊ शकलो नाही, तरी आज मी माझ्या देशातल्या एका लहान मुलाला आगीतून वाचवले आहेत. एवढे बोलून राहुलने कायमचे डोळे मिटले. राहुलच्या या महान बलिदानामुळे संपूर्ण गाव ओक्साबोक्शी रडू लागला आणि सर्वांच्या मनात देशाबद्दल जागण्याची एक नवीन ज्योत पेटली. मित्रांनो, केवळ सीमेवर लढणे म्हणजेच देशसेवा नाही, तर आपल्या देशातील नागरिकांचे रक्षण करणे आणि त्यांच्या संकट काळात त्यांच्या मदतीसाठी धावून जाणे हे देखील देशसेवाच.